राम राम मंडळी. आज रविवार असल्यामुळे आम्ही चिकनचा बेत केला होता. खाली ताई आहेत ना, त्या आणि आम्ही त्यांनी चिकन बिर्याणीचा बेत केला होता. आम्ही त्यांना मदत करत होतो. मग इथे त्यांनी तांदूळ धुवून टाकला होता, परत ते कांदे रेडी केले होते आणि इथे आम्ही मसाला तयार करत होतो बिर्याणीचा. या खायला रविवार स्पेशल. हे बघा, इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेला आहे, कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी गरम तेलामध्ये स्मॅश करण्यासाठी ठेवला आहे. आणि इकडे भात ठेवला आहे, तांदूळ शिजायला टाकलेले आहेत. आणि मग इथे ताईंनी चटणी काढली, किती काय मसाला लागतो त्याच्यासाठी. त्यांनी तिखट, धना पावडर, थोडा काळा मसाला, थोडा आपला साताऱ्याचा घाटी मसाला आणि मग मिक्सरमध्ये थोडंसं वाटून खोबऱ्याचं पेस्ट वाटली आणि मग ती कांदा टोमॅटोमध्ये टाकली आणि मस्त असं फ्राय 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 केलं छानपैकी. आणि मग हे बाकीचे मसाले त्यात ॲड केले आणि मस्त ढवळून ढवळून त्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय केलं. त्याच्यानंतर भात आपला रेडी होतच होता, इथे मसालाही रेडी होत होता. आता चिकन टाकणार आहोत आपण. आता चिकनही टाकलेलं आहे. चिकन थोडंसं शिजत आलेलं आहे. हे पातळ कालवणसाठी केलेलं आहे. सातारकर आणि पातळ कालवण विशेष नाही हो. आणि मग मस्तपैकी बिर्याणीसाठी चिकन हे फ्राय करायला ठेवलं होतं, तेवढ्यात मी भाकरी करून घेतल्या. सातारकरचा विषय म्हणजे बाजरीची भाकरी आणि रस्सा, विशेष नाही हो. ही शेवटची भाकरी होती. त्याच्यानंतर मग मी भाकरी सगळे आवरून भाकरी करून भांडे पटकन घासून घेतले, राडा नको त्यामुळे. आणि मस्तपैकी मग खाली जाऊन आम्ही थर लावले. चिकन शिजलं होतं, भातही रेडी होता. मस्तपैकी पुदिना आणि कोथिंबीर कापून घेतली, चरचर चरचर तीही टाकली आणि ढवळ 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 ढवळली आणि पुदिनाही टाकला त्याच्यामध्ये. नंतर मग वेगळ्या पातेल्यात हे बघा, इथे कालवण पण कडत आहे वेगळं. कालवण भाकरी पण खायची आणि बिर्याणी पण खायची. आता हे फर्स्ट लेअर भाताचा गेला, मस्तपैकी असा फुलला होता ना भात. मग नंतर चिकनचा एक थर दिला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भाताचा थर दिला. असे 3-4 लेअर केले मोठ्या पातेल्यामध्ये आणि थराची बिर्याणी रेडी केली. ही बिर्याणी अतिशय यमी 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 झाली होती. खूप 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 मस्त लागत होती. मग तुम्ही असं करता की नाही कधी? प्लॅन ए फसला तरी प्लॅन बी, बिर्याणी. काय सांगू काय सजनी, काय जादू झाली, बिर्याणीची याद मला आली, बिर्याणीची याद मला आली. आहा हा 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 हा, काय मस्त सुगंध होता. आणि त्याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पसरवली मस्तपैकी आणि झाकून ठेवली. आणि मग लगेच जेवायला घेतलं 15 मिनटात. हा बघा, असंच चुरून काला करून खाण्याची मजा ना, कालवण भाकरी मटण, ती सातारकरांनाच विचारावी. काय म्हणता, तुम्ही करता का असा काला? हा 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 हा, सुखच. नंतर मग बिर्याणीवर ताव मारला मस्तपैकी. अशी जी वाम खुशकी आली होती, काय सांगू राव तुम्हाला, काय सांगू शकत नाही. असं बिर्याणी पण ओढली, रस्सा आणि कालवण काला करून कुस्करून. हा हा हा, काय बोलावं. स्वर्ग सुख, सुख सुख म्हणतात ते हेच की बघा बिर्याणी पीस. हा 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 हा, तोंडाला अक्षरशः पाणी सुटले, पाणी खाऊन. नंतर मग आम्ही मस्तपैकी गप्पा मारत बसलो होतो, सगळं आवरून खाऊन घेऊन. असेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.